नमस्कार, स्मिताच्या रसोईमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण आपल्या रसोईमध्ये बनवणार आहोत खमंग आणि कुरकुरीत अशी कोथिंबीरची वडी। साहित्य तुम्ही बघू शकता, इथे सर्व प्रकारचे इथे आपण साहित्य घेतले आहे। त्यासाठी आपल्याला सुरुवातीला लागणार आहे कोथिंबीर। कोथिंबीर ही पहिल्यांदा धुवून घ्यायची, धुवून सुकवून मग हे चिरायची आहे। त्यातलं पूर्णपणे पाणी पण निघालं पाहिजे, पाणी ठेवायचं नाहीये। आणि त्यासाठी पहिल्यांदा आपण टाकणार आहोत 1 कप अशी बेसन पीठ टाकले आहे। थोडी आपण इथे तांदळाची पिठीचा वापर करणार आहोत कुरकुरीतपणा येण्यासाठी। आणि इथं लसूण आणि मिरचीचा ठेचा इथं बारीक करून टाकलेला आहे। आणि पांढरे तीळ, लाल तिखट आणि चवीपुरते मीठ हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून पूर्ण कोथिंबीरला मिसळून घ्यायचे आहे। आतमध्ये पूर्ण कोथिंबीरला लागतील अशा प्रमाणे पूर्ण आधी सगळं जिन्नस एकजीव करून घ्यायचं आहे तुम्ही पूर्णपणे मिसळून। त्यानंतर सर्व कोरडं जिन्नस आहे हे, त्यासाठी पूर्णपणे आपल्याला मळून घेण्यासाठी तर थोडं थोडं करून पाण्याचा वापर करायचा आहे। एकदम पाणी वापरू नका, कारण कोथिंबीरला ऑलरेडी पाणी नंतर सुटते। त्यामुळे थोडं थोडं करून हे आपल्याला मिश्रण एकत्र करून मळायचं आहे। इथं माझ्याकडून बघू शकता हळूहळू मळून घेतलेले आहे। आणि ते थोडीशी हळद टाकायची राहिली होती, तुम्ही आधी टाकू शकता। इथे माझ्याकडून राहिली होती म्हणून मी नंतर टाकलेली आहे। हळद टाकून सुद्धा हे आपण पूर्ण एकत्र करून आपण मळून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण ह्या कोथिंबीरचा एक गोळा तयार केला आहे। मस्तपैकी असं जास्त पातळ पण नाही आणि जास्त रट्ट पण नाही, अशा प्रकारे हे मिश्रण आपल्याला मळून घ्यायचं आहे। त्यानंतर हातावर थोडासा तेलाचा वापर करून हे जे आपण गोळे एकसारखे गोळे बनवणार आहोत। तुम्हाला जर गोळे नसतील बनवायचे, एकसारखे प्लेन करून ठेवायचे असतील तरी चालू शकतं। इथे आपण गोळे बनवणार आहोत एकसारखे, जास्त मोठे पण नाही आणि जास्त छोटे पण नाही। ज्या एका शेपमध्ये आपण जे स्टीम करायला ठेवणार आहोत त्याच्या चाळणीत आकारात जेवढे बसतील तेवढ्या आकाराचे ठेवायचे। इथे मी पाणी गरम करायला ठेवले होते। वाफेवर आपल्याला ही कोथिंबीर आधी उकडून घ्यायची आहे। त्यानंतर ह्या चाळणीला थोडेसे तेल लावायचे आहे पसरून, आणि त्यामध्ये आपण हे जे काही वडे असे बनवले आहेत त्याचे गोळे ते एकसारखे मापामध्ये थोडेसे डिस्टन्सनेच ठेवायचे आहेत, थोडे लांब लांब, कारण ते वाफेवर उकडल्यानंतर जरा थोडेसे मोठे होतात। त्याच्यामुळे थोडंसं डिस्टन्स ठेवायचं ह्याच्यामध्ये। तुम्ही बघू शकता। आणि 20 मिनटं ह्याच्यावर वाफेवर ठेवायचं आहे बारीक गॅसवर। आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता हे आपले वडे कसे प्रकारे उकडलेले आहेत। मस्तपैकी चिकटपणाला राहिलेला नाही आहे, पूर्णपणे असे मस्तपैकी उकडून झालेले आहेत। त्यानंतर आता आपण हे तळण्यासाठी घेणार आहोत। तुम्ही तळू पण शकता, नाहीतर फ्राय पण तव्यावर करू शकता। जशा प्रकारे तुम्हाला आवडेल तसं तुम्ही करू शकता। आणि त्यानंतर एकसारखेच आकाराचे आपल्याला इथं काप करायचे आहे, जास्त जाड पण नाही आणि खूप पातळ नाही, एकसारखे आकाराचे आपल्याला इथे वड्यांचे काप करून घेतले आहेत। असे सगळ्या तुम्ही असे काप करून घेऊ शकता छोटे छोटे, आणि मग ते शाडो फ्राय नाही तर तळून तुम्ही खाण्यासाठी घेऊ शकता। खूप असे कुरकुरीत असे लागतात। सुरुवातीला तुम्ही बघू शकता माझे आकार मी तुम्हाला इथे दाखवला आहे, मी कशा आकाराचे एकसारखे असे काप केलेले आहेत। खूप असे व्यवस्थित आपले मिश्रण पण एकसारखं झालेलं आहे, मापात व्यवस्थित पडलेलं आहे सगळं एकसारखे। आता आपण कढईमध्ये थोडंसं तेल गरम करायला ठेवणार आहोत तळण्यासाठी। इथे मी तळत आहे, तुम्ही फ्राय पण करा। आणि बारीक गॅस करूनच ह्याच्यामध्ये आपण एक एक करून सोडायचे आहेत। जेवढ्या मापात बसतील तेवढ्या व्यवस्थित 5-6 जरी टाकून केल्या तरी चालतील। जेवढ्या म्हणजे मापात बसतील तेवढ्या टाका आणि फ्राय करून घ्यायचे आहेत। 1-2 सेकंदाने सारखं ते आपण हलवायचे, वर खाली करून त्या व्यवस्थित अशा कुरकुरीत भाजल्या जातील। अशा प्रकारे त्याचा कलर ब्राऊन कलर थोडासा दिसेल, जेणेकरून त्या पूर्णपणे तळल्या जातात। तुम्ही बघू शकता कलर थोडासा चेंज झालेला आहे, थोडासा ब्राऊन असा कलर दिसत आहे। आपल्या अशा कुरकुरीत आणि खमंग अशा कोथिंबीर वडी तयार झालेली आहे आपली। अशा प्रकारे आपण सगळे कोथिंबीरचे काप करून
तळून घेणार आहोत. अशा प्रकारे सगळ्यात तळून घ्यायचे तुम्ही. बघू शकता खूप अशी छान दिसत आहे आपली कोथिंबीरची वडी. भेटू आपण नेक्स्ट